लाडक्या बहिणीनो, तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अधिकाऱ्यांकडून पूर्णपणे मंजूर होऊनही आणि पोर्टलवर अप्रूव्ह असे हिरव्या रंगात दाखवूनही जर अद्याप तुमच्या हातामध्ये योजनेचा एकही रुपया पडला नसेल, तर आजचा हा व्हिडिओ सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मोठ्या संजीवनीप्रमाणे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी काम करेल. मित्रांनो, आपल्या गावाकडच्या अनेक बँकांची एक अतिशय मोठी आणि गंभीर चूक आहे आज नव्याने उघडकीस आली आहे, ज्यामुळे राज्यातील हजारो पात्र महिलांचे हक्काचे पैसे बँकेतच अडकून पडले आहेत. हा व्हिडिओ अजिबात पुढे पळवू नका किंवा सोडून जाऊ नका. यात तुमच्या हक्कांच्या पैशांचा थेट आणि जवळचा संबंध आहे. बहिणींनो, जेव्हा तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर किंवा पोर्टलवरती जाऊन तुमचे स्टेटस चेक करता, तेव्हा तिथे सर्व काही बरोबर आणि अप्रूव्ह असे दिसते. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बँकेत जाऊन पासबुक भरून पाहता तेव्हा तिथे एकही पैसा जमा झालेला दिसत नाही. असे का होते? तर यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच NPCIची DBT परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे तुमचे पैसे राज्य सरकारकडून तर वेळेवर पाठवले जातात, पण तुमची बँक ते पैसे स्वीकारण्यास नकार देते आणि ते परत पाठवते. आता जर तुम्ही बँकेत जाऊन ही चूक सुधारली तर तुमचे अडकलेले पैसे नक्की किती येणार? तर बहिणींनो, तुमचे मागचे सर्व अडकलेले पैसे हप्ते म्हणजेच तब्बल 3,000 ते 4,500 रुपयांची मोठी रक्कम तुम्हाला नक्की परत मिळेल. आता सर्वात मोठा प्रश्न की पैसे कधी येणार? तर तुम्ही आजच वेळ न घालवता थेट बँकेत जाऊन तिथे EKYC आणि DBT चालू करण्याचा एक छोटासा फॉर्म भरून दिल्यास अवघ्या 24 ते 48 तासात तुमचे बँक खाते पूर्णपणे ॲक्टिव्ह होते आणि त्यानंतर शासनाच्या पुढच्या हप्त्याच्या वितरणावेळी म्हणजेच येत्या 10 ते 15 दिवसात तुमचे हे सर्व प्रलंबित पैसे तुमच्या खात्यामध्ये हमखास जमा होतील. त्यामुळे आजच बँकेत जाऊन मॅनेजरला भेटा आणि तुमचे DBT चालू करून घ्या. तर तुम्हाला काय प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारा. आपण तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.